शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। कर्ज भरा असं बँकांचे फोन आल्यावर काय करावे? सर्व शेतकऱ्यांना आताच मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये 4 कामे आता तुम्हाला करायला सांगितले आहेत। टेन्शन घालवणारी शेतकरी मित्रांसाठी बातमी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। जर करता तुमची बँक तुम्हाला कर्ज भरा अशी धमकी जर देत असेल तर आता यावर 4 कामे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना करायला सांगितले आहेत। जे शेतकरी 4 कामे करतील त्यांचं टेन्शन आपोआप इथून पुढे कमी होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी आता कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना सांगितलं आहे। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी होणारच आहे, परंतु तोपर्यंत तुम्हाला जर तुमची बँक कर्ज भरा असं जर त्रास देत असेल तर तुम्हाला बँकांचे सारखेच जर तुम्हाला फोन येत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहेत। त्यामुळे तुमचं टेन्शन आपोआप गायब होईल। कर्ज जर तुम्ही घेतला असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा। फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना शब्द दिला होता की आम्ही तुमचं सरसकट कर्ज माफ करू। त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बँकांचा कर्ज भरणा थांबवलेला आहे आणि आता बँका शेतकऱ्यांच्या घरी सुद्धा यायला लागले आहेत। शेतकऱ्यांना प्रेशर करायला सुरुवात देखील केली आहे। त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भीती सुद्धा दाखवत आहेत। यावर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आता 4 कामे करायला सांगितले आहेत। यामध्ये शेतकऱ्यांनी बँकांच्या त्या मॅनेजरांना बघा आणि त्या अधिकाऱ्यांना कसं फेस करावं याबद्दलची सोपी कामे मुख्यमंत्र्यांनी आता करायला सांगितले आहेत। जे शेतकरी ही 4 कामे करून घेतील त्यांना इथून पुढे बँकेचा फोन सुद्धा येणार नाही, तुम्हाला कधीही टेन्शन येणार नाही। त्यामुळे तुम्ही पण शेती पिकासाठी कर्ज घेतले असेल तर या व्हिडिओमधील माहिती तुम्ही पूर्ण बघायची आहे। तुमचं टेन्शन घालवणारा हा व्हिडिओ असणार आहे। तुम्ही कर्ज घेतल्यानंतर जे तुम्हाला 1 वर्षात भरणं बंधनकारक असतं, परंतु तुमच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच वादळी वारा असेल, शेती पिकांचे झालेले नुकसान असेल, शेतीमध्ये उत्पन्न जास्त निघत नसेल, अशा अनेक संकटामुळे तुम्ही कर्ज भरू शकला नाही आणि तुमच्या डोक्यावर आता मोठे टेन्शन सुद्धा आता आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं 365 दिवसापेक्षा म्हणजे 1 वर्षामध्ये 365 दिवस असतात, या 365 दिवसापेक्षा जास्त तुमचं कर्ज जर थकलं असेल तर ते जवळपास 368व्या दिवशी म्हणजेच बघा 1 वर्ष 5 ते 6 दिवसानंतर ते तुमचं कर्ज त्या ठिकाणी ओव्हरलोड त्यामध्ये जात असतं आणि तेच कर्ज जर तुम्ही पुढील 3 वर्ष भरलं नाही तर ते बघा NPA मध्ये जात असतं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की NPA म्हणजे काय? बघा NPA काय असतं? नॉन परफॉर्मिंग ॲसेट असतं आणि या NPA मध्ये गेल्यानंतर बघा तुमचं जर कर्ज NPA जर गेलं तर बघा कर्ज त्यावेळी सुद्धा जर तुम्ही नाही भरलं आणि त्यानंतर 2 ते 3 वर्षानंतर ते कर्ज जातं OTS मध्ये। म्हणजेच काय की तो स्थानिक बँक मॅनेजर किंवा जी सिस्टीम आहे तर ती काय करते बघा, या ठिकाणी IM ची पॉवर शेतकऱ्यांना वापरते, बघा ZM ची पॉवर वापरते। सगळ्या पद्धतीचे युद्ध पातळीचे प्रयत्न त्यावेळी आता ते टाईम करत असते आणि 1 टाइम सेटलमेंट OTSच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला आता सर्व बँकेचे मॅनेजर तुमचं कर्ज भरून घेत असतात। म्हणजे 1 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल, समजा शेतकरी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। आता 1 लाख रुपये तुम्ही कर्ज जर घेतला असेल तर शेतकऱ्याला म्हणतात की तू 70% भर, 80% भर, 90% भर, असं काहीतरी शेतकऱ्यांना धमकी देऊन ते कर्ज भरून घेतात। मात्र तसं केल्यानंतर जो काही शेतकऱ्यांचा तोटा होतो तो खूप धक्कादायक असतो। यामध्ये काही शेतकरी आत्महत्या करतात तर काही शेतकरी टेन्शन आल्यामुळे स्वतःची जमीन विकून टाकतात। मग आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 कामे तुम्हाला करायला सांगितले आहेत। ही 4 कामे केल्यानंतर तुम्हाला तुमची बँक कधीही कर्ज भरा म्हणून असा फोन करणार नाही। तसेच तुम्हाला जी कर्ज भरायचं आहे म्हणून तुम्हाला टेन्शन जे आलंय तर ते टेन्शन आहे तर ते टेन्शन सुद्धा गायब होईल। बघा या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण सर्व सांगणार आहे, त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पूर्ण तुम्ही बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, माझ्यासोबत घडलेली एक घटना तुम्हाला सांगतो बघा। मला काल शेतकऱ्याचा फोन आला की माझ्या घरी एका बँकेचे अधिकारी आलेत, त्यांचं लोन मी थकवलेलं आहे, सरकारी बँक आहे, क्रॉप लोन घेतलेलं आहे आणि मी त्यांना म्हणतोय की 2-3 महिन्यामध्ये मी कर्ज भरणार आहे। तर त्या ठिकाणी ते जे बँकेचे अधिकारी आहेत तर ते म्हणत आहेत की तुम्ही आत्ताच्या आत्ता कर्ज भरा, अन्यथा लाल शेरा मारला जाईल।
तुमच्या वारसाला त्या ठिकाणी कर्ज कधीही मिळणार नाही असं वेगवेगळ्या प्रकारची भीती ते अधिकारी दाखवत आहेत असं आमच्याकडे तक्रार आली। शेतकरी मित्रांनो, आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी लाल शेरा ही फक्त तुम्हाला भीती दाखवण्यासाठी ते मॅनेजर करत असतात। ही पहिली गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। त्या मॅनेजरचं बघा, म्हणजे तुम्ही कोणत्याही बँकेतील जर कर्ज घेतला असाल तर त्या मॅनेजरचं टार्गेट असतं की तुम्हाला धमकावून, तुम्हाला शिवीगाळ करणं, गुंड पाठवणं आणि तुमच्याकडून लवकरात लवकर कर्ज ते वसूल करणं। त्यामुळे शेतकऱ्यांनी हे भीती पहिले मनातून काढून टाकावी की कुठलाच मॅनेजर कधीच तुमचं काहीही करू शकत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। फक्त मॅनेजर लोकांना टार्गेट करत असतो। आता बघा, आता जेव्हा माझं काल काही मॅनेजर बघा, जुने जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी या लोकांशी बोलणं झालं, ते म्हणतात आम्ही सरळ आमच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की सरकारने कर्जमाफीचा या ठिकाणी शब्द दिलेला आहे, कर्जमाफीचा शब्द दिलाय, त्यामुळे शेतकरी बघा बँकाकडे फिरकायला तयार नाहीत। परंतु आता मॅनेजर बँकेचे म्हणत आहेत की आम्हाला टार्गेट कंप्लीट करायचं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी आता मोठा तुम्हाला दिलासा दिलेला आहे। तुम्हाला जर तुमची शेती पिकासाठी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी 4 कामे तुम्हाला करायला सांगितलेत। ही 4 कामे एकदा बघा, फक्त एकदा 4 कामे करा आणि तुम्ही बिंदास्त राहायचं आहे। आता बघा, यामध्ये 2 प्रकारच्या शेतकऱ्यांना वेळोवेळी आता कामे करायला सांगितलेत। जर तुम्ही सरकारी बँकेतील कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी वेगळं काम सरकारने करायला सांगितलंय आणि जर तुम्ही खाजगी बँकेतील जर कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी वेगळी कामे सरकारने करायला सांगितले। त्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेतून आता कर्ज काढले ते पण महत्त्वाचं आहे। पहिल्यांदा सरकारी बँकाच्या ज्या आहेत तर सरकारी बँकांच्या शेतकऱ्यांसाठी सांगतो, त्या 12 बँकांची नावे तुम्हाला सांगतो। यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुम्हाला कोणती कामे करायची ते सांगतो। त्यानंतर तुम्ही खाजगी बँकेत जर कर्ज घेतला असेल तर त्यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत याची सुद्धा लिस्ट तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत ते पण सांगतो। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आता जरा बघा, कर्ज काढलेली बँक तुम्हाला त्रास देत असेल तर 4 कामे तुम्हाला करायची आहेत। त्यामधील बघा सगळ्यात महत्त्वाचे आता तुम्हाला सरकारी बँका 12 कोणत्या आहेत, त्यामध्ये तुम्ही कर्ज घेतले का बघा। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता या ठिकाणी पहिली जी बँक आहे तर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुम्हाला कोणतं काम करायचं आहे बघा। दुसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर तिसरी बँक आहे बघा बँक ऑफ बडोदा, चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 5वी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर 6वी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 7वी बँक आहे कॅनरा बँक, त्यानंतर 8वी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर 9वी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक, 10 नंबरची बँक आहे इंडियन बँक, 11 नंबरची बँक आहे पंजाब सिंध बँक, त्यानंतर 12 नंबरची बँक आहे युको बँक। शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्ही कर्ज घेतले बघा, यापैकी कोणती एक बँक जर तुम्ही यामध्ये कर्ज जर घेतला असेल तर तुम्हाला महत्त्वाची 4 कामे करायची आहेत। कोणती करायची आहेत बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता बघा, ज्या ज्या सरकारी या बँका आहेत यामधून जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही असं म्हणलंय। कारण सरकारी बँक आहेत, केंद्रात पण भाजपचे सरकार आहे, राज्यात पण भाजपचे सरकार आहे, त्यामुळे सरकारी बँकांचे जे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे सरकारी बँक असल्यामुळे मॅनेज करू शकतं। मग आता यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, जे कोणते सरकारी मॅनेजर किंवा त्या ठिकाणी अधिकारी तुमच्या घरी येतील तर त्यांना एवढंच म्हणायचं आहे, आमचं सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कर्जमाफी होणार आहे, फक्त 1 महिना थांबा। जर करता जास्त जर जबरदस्ती ते करायला लागले तर तुम्ही राज्य सरकारने दिलेल्या एका वेबसाईटवर त्या ठिकाणी जायचं आहे, म्हणजेच मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर असं तुम्ही गुगलला सर्च करायचं आहे। असं केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा हेल्पलाईन नंबर येईल, त्यावर तुम्ही कॉल करून तुमची तक्रार सुद्धा नोंदवू शकता। एकदा जर तुम्ही तक्रार नोंदवली तर तुम्हाला बँक परत कॉल करणार नाही, बँका तुम्हाला त्रास पण देणार नाही। हे झालं सरकारी बँकांसाठी। आता जर तुम्ही आता बघा पुढे सांगतो, त्या खाजगी बँकामध्ये जर तुम्ही कर्ज काढला असेल तर आता बघा खाजगी बँका कोणत्या आहेत, त्याला बघा ॲक्सिस बँक आहे, बघा सिटी युनियन बँक, त्यानंतर लक्ष्मी बँक, बघा ICICI बँक, IDBI बँक, बघा IDFC फर्स्ट बँक, बघा इन्सलंट बँक, त्यानंतर बघा कर्नाटका बँक, त्यानंतरची बँक आहे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बघा सायरन बँक, फेडरल बँक, HDFC बँक, त्यानंतर बघा ओएसा बँक, त्यानंतर लक्ष्मी विलास बँक आणि यस बँक। या कोणत्याही बँकेपैकी
जर शेतकरी मित्रांनो तुम्ही प्रायव्हेटमध्ये म्हणजे बघा प्रायव्हेटमध्ये जर तुम्ही कर्ज काढला असेल तर तुम्हाला काम कोणतं करायचं आहे नक्की बघायचं आहे। आता पहा खाजगी बँकमध्ये जर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या थोडी जास्त आहे, यामध्ये थोडं धमकावलं जातं, गुंड प्रवृत्तीचे लोक घरला पाठवले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो। यासाठी काल झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तशा प्रकारचे स्पष्टपणे आदेश दिले आहेत की जो कोणी शेतकऱ्यांना त्रास देईल त्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकण्यात येईल असं बँकांना धमकावून सांगितलं आहे। त्यामुळे बँका सुद्धा आता घ्यायला लागल्या आहेत, बघा बँका सुद्धा आता भ्यायला लागल्या आहेत की नक्की शेतकऱ्यांच्या घरला कर्ज मागायला जायच का नाही यावर आता बँका सुद्धा भ्यायला लागल्या आहेत। तरी पण तुमच्याकडे जर या आता बघा तुम्हाला बँका सांगितलेत खाजगी जे बँका आहेत, जर तुम्हाला कर्ज मागायला कोणी आलं तर त्यांना काय करायचं आहे बघा स्पष्टपणे सांगायचं आहे। कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जर तुम्ही आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असं तुम्ही अशा प्रकारचं जर आम्हाला त्रास दिला म्हणजे शेतकऱ्यांनी म्हणायचं आहे की आता कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तुम्ही आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला जेलमध्ये टाकू असं तुम्ही जे काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तर तशा प्रकारचा त्रास जर आम्हाला द्याल ना तर मुख्यमंत्री हेल्पलाईन क्रमांकावरून तुम्ही फोन लावून तुमच्या बँकेची तक्रार करू असं तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी म्हणायचं आहे। तुमचे नाव सांगू असे सांगितल्यानंतर तुम्हाला जेलची हवा खायला लागेल असं तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी आल्यावर म्हणायचं आहे। पुढील 1 महिन्यामध्ये कर्जमाफी सरकार करणारच आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला तुमचं टार्गेट कंप्लीट करायच्या नादात आम्हाला त्रास देऊ नका, नाहीतर तुमची जर तक्रार जर तुम्हाला जर जड जाईल म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे तुमची जर तक्रार केली तर तुम्हाला जड जाईल अशा प्रकारचं तुम्ही त्या ठिकाणी आलेल्या मॅनेजरशी किंवा अधिकाऱ्यांशी बँकेच्या तुम्ही बोलायचं आहे, ज्यामुळे ते परत जातील व तुमचा त्रास जो आहे तर तो कमी होईल। शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही महत्त्वाची माहिती कशी आवडली नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।